त्याचा अर्थ केवळ एवढाच आहे की बोलिव्हियामध्ये जे लिथियमचं भांडार आहे त्याच्यावर चीनचं लक्ष आहे, परंतु लक्ष भारताचं सुद्धा आहे. भारताचं बोलिव्हिया सरकारशी सातत्याने बोलणं होत आहे, चर्चा होते, करार होत आहेत, परंतु हे करार काही पुढे सरकताना दिसत नाही. आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे बोलिव्हियामध्ये जी राजकीय अस्थिरता आहे. बोलिव्हियामध्ये सतत आंदोलनं वगैरे होत असतात, सरकार तिथे स्थिर नसतं आणि अशा अस्थिर वातावरणामध्ये करार जरी झाले तरी ते करार फारसे पुढे सरकत नसतात किंवा पुढे सरकले तरी अत्यंत धीम्या गतीने पुढे सरकत असतात. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे बोलिव्हियाच्या राजकारणावर चीनचा प्रचंड मोठा प्रभाव आहे, कारण चीनने इथे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैसा ओतलेला आहे. आणि चीन जेव्हा एखाद्या देशामध्ये पैसा ओततो तेव्हा तो पैसा बऱ्यापैकी त्या राजकारण्यांच्या खिशात सुद्धा जात असतो. चीन तिथल्या राजकारण्यांना लाभार्थी बनवतं आणि त्याच्यामुळे हे जे राजकारणी असतात ते चीनच्या बाजूने सतत उभे राहत असतात. ते कोणत्याही पक्षाचे असले तरी चीनने प्रचंड पैसा उठलेला आहे आणि त्याच्यामुळे भारताला इथे शिरकाव करणं तसं सोपं नाहीये. चीनचं तिथे खूप मोठं आव्हान आहे आणि ते आव्हान मोडून काढून भारताला इथे पाय रोवावे लागतील. जी बाब कठीण आहे परंतु अशक्य निश्चित नाहीये.